यशवंतराव चव्हाण साहेबांनी आयुष्यभर माता आणि माती या दोन्हींच्या अनुषंगानं खूप आत्मीयतेची भावना बाळगली होती. खर तर साहेबांच्या आयुष्यामध्ये आलेल्या दोन अशा व्यक्ती, जे जन्म देणारी आई असेल आणि जीवनभराची साथ देणाऱ्या वेणुताई असतील, यांच्या संबंधाने विचार मांडत असताना अनेक वेळा जीवनाचं सखोल चिंतन त्यांनी मांडलेलं दिसतं आहे. खरं तर हे चिंतन जेव्हा आम्ही बघतो, चिंतन जेव्हा आपल्या नजरेस येतं, त्यावेळी चिंतन साहेबांचं असतं, पण आपण आपोआपच अंतर्मुख व्हायला सुरुवात करतो. बऱ्याच वेळेला असं जाणवतं की म्हणजे नॉर्मली असं होतं की राजकारणामध्ये खूप मोठ्या पदावरती असणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात अशा काही घटना घडलेल्या असतात की त्या सामान्यपणे लोकांच्या पर्यंत पोहोचत नाहीत आणि ते पोहोचण्याचा मार्ग एकच असू शकतो, ते म्हणजे त्यांचं साहित्य किंवा त्यांचं लेखन किंवा त्यांचं भाषण. म्हणजे कधी काळी हे संदर्भ यातून येत राहतात आणि मग तिथं जीवनाचा अर्थ एका वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न होतो. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुद्धा त्यांच्या लेखनातून, त्यांच्या भाषणातून हे विचार जे आहेत ते विचार सातत्यानं मांडलेले आहेत. खरं तर हे चिंतन बघत असताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मधला माणूस किती मोठा होता हे समजून घ्यायचं असेल तर त्यांचं चिंतन जे आहे ते चिंतन आपल्याला समजून घ्यावं लागेल. ते एका ठिकाणी म्हणतात, ही विनम्रता जी आहे ती विनम्रता खूप महत्वाची आहे. त्यांचं एक विधान येतं की अनेकांकडून मी अनेक गोष्टी शिकलो, अजूनही शिकेन. मी जी मोठी माणसं पाहिली त्यांची मी मनानं पूजा बांधली, त्यांच्या विचारांचे, संस्कारांचे मनावरती परिणाम झाले. आणि हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आयुष्याच्या वाटचालीमध्ये म्हणजे साहेबांचं जीवन जर आपण बघितलं तर साधारणतः वयाच्या 18-19व्या वर्षापासून ते सार्वजनिक जीवनामध्ये आलेले दिसतात आणि तिथपासून ते अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या कालावधीमध्ये अनेक लोक त्यांच्या आयुष्यामध्ये आले. म्हणजे महात्मा गांधींच्या पासून, मानवेंद्र रॉय पासून ते पंडित नेहरू असतील, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर असतील, ही अनेक माणसं, विठ्ठल रामजी शिंदे आहेत, ही सगळी माणसं त्यांच्या आयुष्यात आली. आणि ते असं म्हणतायत बघा की आज जो काही मी आहे तो या मोठ्या माणसांच्या मुळे, कारण मी त्यांची मनानं पूजा बांधली, त्यांचा आदर्श, त्यांचे विचार हे माझ्यात रिचवण्याचा मी सातत्यानं काय केला, प्रयत्न केला. आणि म्हणून ते म्हणतायत बघा की लोक मला मोठे म्हणतात किंवा लोकमताच्या आरशात मी जेव्हा मोठेपणाचे प्रतिबिंब पाहतो त्यावेळी अधिकच अंतर्मुख बनतो. मोठेपणाच्या व्याख्येत वैयक्तिक मोठेपण याला काही अर्थ नाही असे मला वाटते. हाही परत मनाचाच मोठेपणा आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्वातंत्र्यापूर्वीचं आयुष्य, स्वातंत्र्यानंतर त्यांच्यावरती आलेल्या जबाबदाऱ्या हे बघितल्यानंतर महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं दिल्लीतला सगळ्यात मोठा चेहरा म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांचा आपण उल्लेख करतो. असं असताना देखील चव्हाण साहेब स्वतःला कधीच मोठं म्हणत नाहीयेत. ते पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगतात की मी मोठा आहे हे जे काही लोक म्हणतात त्याला काही फारसा अर्थ नाहीये, कारण माझं मोठेपण जे आहे ते अनेक लोकांनी मला केलेल्या मदतीमुळं झालेलं आहे. त्यामुळे हे मोठेपण जे आहे ते माझ्या माणसांचं मोठेपण आहे असं त्यांचे विधान येताना दिसत आहे. त्यांनी काही गोष्टी अतिशय अचूकपणे मांडल्या. त्यासाठी संदर्भही वेगवेगळ्या स्वरूपाचे दिलेले आहे. म्हणजे त्या रशियामध्ये ज्यावेळी ते गेलेले होते त्यावेळी तिथं असणारी ती शिल्प ते पाहतात आणि ती शिल्प कुणाची आहेत तर त्या रशियन क्रांतीच्या वेळी ज्या लोकांनी प्राणाची आहुती दिली त्या लोकांची शिल्प आहेत. आणि ते बघितल्यानंतर म्हणजे एखादा देश आपल्या देशातील हुतात्म्यांना कशा पद्धतीनं स्मरण करतो हे त्यांनी बघितलेलं होतं, जाणवलेलं होतं त्यांना. आणि त्यावेळी ते पटकन एक विधान करून जातात की देशाला नवजीवन देणाऱ्या नेत्याला जो देश विसरतो त्या देशाला नक्कीच भविष्य नाही. आजच्या पातळीवरती मला हे खूप महत्वाचं वाटतं की या देशामध्ये
स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर देखील अनेकांचं योगदान आहे. अनेकांनी हा देश उभं करण्यासाठी खूप मोठं त्याग केलेला आहे. केवळ मोठी माणसंच नव्हे तर हजारो लाखो अशी माणसं आहेत की जी अनामिक आहेत, पण त्यांनी या स्वातंत्र्यासाठी, या देश उभारणीसाठी खूप मोठं काम केलेलं आहे. पण दुर्दैवानं असं वाटतं की पूर्वीचं जे काही आहे ते आपण विसरून चाललेलो आहोत की काय, की एखाद्याच्या संदर्भामध्ये कृतज्ञता देखील आपण जर बाळगत नसू तर चव्हाण साहेब म्हणतात त्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये देश अडचणीत येऊ शकतो. या देशाला भविष्य अडचणीचं असू शकेल अशा पद्धतीचं विधान जे आहे ते करताना दिसत आहे. अनेक गोष्टी त्यांनी बोललेल्या आहेत. ते असं म्हणतात की जीवन पराकोटीचं समर्पित असेल तर ते कधी जीर्ण होत नाही. चंद्र कधी जुना होत नाही, सूर्याला म्हातारपण येत नाही, दर्या कधी संकोचत नाही. यातील प्रत्येकाच्या जीवनात पराकोटीचं समर्पण आहे. पण अनंत युगे लोटली तरी विनाश त्यांच्याजवळ पोहोचलेला नाही. काळानं त्यांना घेरलेलं नाही. त्यांचा कधी कायापालट नाही, स्थित्यंतर नाही आणि हे विश्वसन अखंड आहे. हे चिंतन जे आहे ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे जगण्याच्या प्रक्रियेमध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात. काळ पुढे जात असतो, पण पुढे जाणाऱ्या काळावरती असीम स्वरूपाचा ठसा उमटवण्याचं कर्तृत्व जे आहे ते माणसानंच काय करायला पाहिजे, मिळवायला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की जीवन हे असंच चालणार आहे. आज ना उद्या आपण काय करणार आहोत, कदाचित या अस्तित्व आपलं संपलेलं असेल. आणि म्हणून ते एका ठिकाणी असं म्हणतायत बघा की जीवनाची गंगा वाहत असते. गंगोघात, काटेकुटे, गढळ, शेती सतत मिसळतच असते. वाहत्या ओघातून काटेकुटे आपोआपच तीरावर ढकलले जातात. निसर्ग नीतीच ते करीत असते. गंगोघ शुद्ध राहावा, मानवी मनावर त्याचा संस्कार घडावा ही नीतीचीच रचना आहे. आनंद असतो तो असा जीवनोघ मागे वळून पाहण्यात. आणि हे जे आहे ते तत्वज्ञान खूप महत्वाचं आहे. म्हणजे आयुष्य चाललेलं असतं, प्रत्येक जण जाणारच आहे, पण त्यानं सोडलेल्या पायाच्या ठशाचा साहेबांनी या ठिकाणी विचार मांडलेला आहे. आणि हे घडत राहतं. आणि म्हणून त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हेही खूप महत्वाचं आहे. म्हणजे आजकाल असं होतं की ज्यांनी मदत केलेली आहे, ज्यांनी उपकार केलेले आहेत, त्याला लोक पटकन विसरून जातात. ते आठवणी ती ठेवत नाहीत. अशा परिस्थितीत ते एक ठिकाणी असं म्हणतात की गावात शिरून मोठमोठ्या हवेल्या पाहिल्या तरी जिथून गावात शिरलो ती गावाची वेस विसरायची नाही, असा संस्कार माझ्यावरती झालेला आहे. म्हणजे खरं तर बदल हे होत राहत आहेत. म्हणजे 1960चा महाराष्ट्र जो आहे तो 2023-24चा महाराष्ट्र नाही. खूप मोठे बदल झालेले आहेत. आणि हे बदल होत असताना आपण जिथून आलो, जिथं आपली मुळं आहेत, ज्या संस्कृतीनं आपल्याला जगणं शिकवलं, ती संस्कृती मात्र आपण कधी विसरायची नाही. असा एक संस्कार जो आहे तो संस्कार साहेबांनी मांडलेला आहे. आणि मला एका त्यांच्या चिंतनातला एक भाग मला खूप आवडतो. मी जिथं जिथं जाईल तिथं मी ते सांगत असतो. चव्हाण साहेबांनी त्यांच्या अखेरच्या काळामध्ये वेणुताई चव्हाण यांना एक पत्र लिहिलेलं होता. तो काळ जो होता म्हणजे साधारणतः 82-83चा काळ जो आहे. आणि त्या काळामध्ये साहेब कुठल्याही राजकीय पदावरती नव्हते. आणि सगळे कार्यकर्ते त्यांना सोडून गेलेले होते. कराडच्या त्या विरंगुळा बंगल्यामध्ये साहेब एकटेच असायचे. आणि त्यांच्या काही आठवणी ज्या आहेत त्या आठवणी गोळा करत असताना काही पत्र सापडली. त्या पत्रामध्ये वेणुताईंना लिहिलेलं एक पत्र आहे. ते वेणुताईंना उद्देशून म्हणतात की वेणू, आपण आयुष्य जगलो, जे लोक होते ते आता कदाचित आपल्याबरोबर नाही आहेत, ते निघून गेलेले आहेत. पण या सगळ्या प्रवासानं मला एक गोष्ट मात्र समजून चुकलेली आहे की कुणासाठी तरी दुबळे पण यावं अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये असायला पाहिजेत. आणि हे दुबळेपण जे आहे ते दुबळेपण साहेबांच्या संदर्भात वेणुताई या एकट्याच होत्या.
आणि त्यांचं एक विधान कदाचित प्रकाशित स्वरूपाचं ते विधान आहे, पण तेही विधान मला खूप आठवतं या ठिकाणी, की ते असं म्हटलेलं आहे त्यांनी, वेणुताईंनाच त्यांनी म्हटलेलं आहे की वेणुताई, जीवनाचा प्रवास असा छानपैकी झालेला आहे, काही अडथळे आले, काही उंचवटे आले, हे सगळं झालेलं आहे, पण एक गोष्ट मात्र मी यातून तुला सांगू इच्छितो की आयुष्यामध्ये असा एखादा तरी खांदा असायला पाहिजे की ज्या खांद्यावरती मान ठेवून आपल्याला मनसोक्त रडता यायला पाहिजे. खरं तर हे विधान जेव्हा मी वाचतो त्यावेळी नकळतपणे असं वाटतं की आयुष्यात काय मिळवायचं आहे. म्हणजे संपत्ती येते, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, सगळे आहेत, पण आनंदात सहभागी होणारी बरीचशी मंडळी असतात. पण आजकालच्या म्हणजे आत्ताच्या या समाज जीवनामध्ये एक गोष्ट मात्र आपण त्यापासून पोरकी होतोय की काय असं वाटतं की आपलं दुःख मोकळं करण्यासाठी माणसंच आपल्याला काय होत नाही आहेत, आजूबाजूला असत नाही आहेत. आणि मला साहेबांच्या त्या विधानातून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवतं की काय मिळवायचं आहे, अशी एखाद दुसरी तरी माणसं असायला पाहिजेत आजूबाजूला की ज्यांच्या समोर आपल्याला आपलं दुःख जे आहे ते मनसोक्तपणे व्यक्त करता येईल, त्यांच्या खांद्यावरती मान ठेवून आपल्याला मनसोक्त रडता येईल. अशा पद्धतीचा विचार जो आहे तो विचार त्यांनी मांडलेला दिसत आहे. खरं तर साहेबांचा विचार जो आहे तो विचार पुरोगामी स्वरूपाचा होता. म्हणजे त्यांनी काही ठिकाणी असंही म्हटलेलं आहे की दगडात देव असतो या गोष्टीवरती माझा विश्वास नाही, किंवा दगडात परमेश्वर असतो या गोष्टीवरही माझा विश्वास नाही, किंवा परमेश्वर म्हणून कोणी व्यक्ती आहे यावर माझी श्रद्धा नाही. पण पुढे त्यांनी एक विधान असं केलं की जेव्हा कधी मी प्रतापगडावरती जातो आणि प्रतापगडावरती गेल्यानंतर जेव्हा भवानी मातेच्या समोर उभं राहतो तेव्हा मात्र मी नतमस्तक होतो. ही माझी श्रद्धा आहे, माझी श्रद्धा प्रार्थनेवरती श्रद्धा आहे. त्या भवानी मातेच्या समोर गेल्यानंतर मला एक गोष्ट जाणवते की याच जागेवरती उभं राहून छत्रपती शिवरायांनी काय केलेले होते, भवानी मातेच्या समोर नतमस्तक झालेले होते. आणि ह्याच गोष्टी आयुष्यभर साहेबांनी आपल्या मध्ये वागवल्या आणि त्याच्या आधारेच त्यांचं जीवन चिंतन जे आहे ते जीवन चिंतन आपल्या समोर येत राहतं. अंतिमतः अनेक वाक्य आहेत साहेबांची, अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील, पण एक वाक्य या ठिकाणी महत्वाचं आहे. 84ला साहेब गेले आणि गेल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला लक्षात यायला लागलं की हा मनुष्य केवढा मोठा होता. म्हणजे त्या काळामध्ये असं होतं, जी मोठी माणसं आपल्याला सोडून जातात त्यांचं मोठेपण त्यांच्या काळात आपल्या लक्षात येत नाही, पण आज स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करतो आहोत त्यावेळी आपण जेव्हा पाठीमागं वळून बघतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की एवढी मोठी माणसं आपल्या समाजानं आपल्याला दिलेली आहेत. साहेब असं म्हणतायत एका ठिकाणी, प्रत्येक मनुष्य स्वतःचे जीवन स्वतःच घडवतो असे मी तरी मानत नाही. म्हणजे माणसं आजकाल माणसं फुशारक्या खूप मानतात, माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून झालं, पण ते म्हणतायत की असं होत नाहीये. आपण जे काही असतो ते कुणामुळे असतो, प्रत्येकाने काही तत्वे जरूर न्याहाळलेली असतात, पण तेवढाच त्याच्या कर्तृत्वाचा भाग त्यातून मनुष्य जे घडतो तो भोवतालचे वातावरण, सामाजिक परिस्थिती आणि काही अंशी योगायोग यामुळेच माणसाचं आयुष्य घडत असतं, असे चिंतन गर्भ विचार साहेबांनी मांडलेले आहेत. मला नेहमीच असं वाटत राहतं की अतिशय छोट्या छोट्या गोष्टीने सुद्धा साहेब त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. म्हणजे मुख्यमंत्री असताना देखील आणि देशाचा कारभार करत असताना देखील त्यांची नाळ जी आहे ती नाळ सामान्य माणसापासून कधीच तुटली नाही. आणि तेच त्यांच्या व्यक्तिमत्वात आलं, तेच त्यांचं जीवन चिंतन झालं आणि तेच जीवन चिंतन त्यांनी आयुष्यभर जपलेलं आहे. मला असं वाटतं की उद्या भविष्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा साहेबांच्या बद्दल, त्यांच्या राजकारणाबद्दल बोललं जाईल, त्यांच्या साहित्याबद्दल बोललं जाईल, पण मला असं निश्चितपणे वाटतं की याबरोबरच त्यांचं जीवन चिंतन जे आहे ते जीवन चिंतन ही नव्या पिढीसमोर यायला हवं, कारण त्यातूनच आपल्याला पुढच्या भविष्याची वाट निश्चितपणे मिळेल. धन्यवाद.